हे बघा, एखादा अंधश्रद्धेच्या आहारी गेला, एखादा अंधश्रद्धेच्या आहारी गेला, कुठल्या थराला जातो ते तुम्हाला कळूच शकत नाही. म्हणजे मी हे पण ऐकलंय की बाबा एका चांगल्या नेत्यानी तुझ्या बंगल्याच्या वर पाऊस पाडतो पैशाचा, आता पैशाचा पाऊस पडू शकतो का? नाही पडू शकतो. असे आडमाप मोठी रक्कम त्या माणसाला दिली ब्लॅक मॅजिकवाल्याला. अच्छा. तो गेला, मेला तो कोण पाऊस पाडणारा, तो बिचारा आमचा नेताही तेवढे पैशाला मुकला. असे सुद्धा लोक पाहिलेत. म्हणजे माणूस एखाद्याच्या आरी गेला, एखाद्याच्या बोलबच्चनला म्हणा किंवा तुमचं स्वतःचं आसपासचं आसपासचं बॅकग्राऊंड ओळखून तुम्हाला इमोशनल करून बोलबच्चनगिरी करून माणूस इतका आरी जाऊ शकतो, हे पण मी डोळ्यांनी पाहिलं, ऐकलंय. ओके. तर राज्यातला मोठा नेता होता तो. म्हणजे ह्या गोष्टी काही आवश्यकताच नाही हो माझ्या मते. पण याच्यामध्ये अनेक असं आम्ही पाहिलेलं आहे की जे माणसं म्हणजे तुमचा पण जो प्रवास आहे तो अतिशय छोट्या परिस्थितीमधून कष्टमय परिस्थितीतून तुम्ही इथपर्यंत पोहोचते आहात. उलट अशी माणसं जास्त आहारी जातात की बुवाच्या नादीला तुमच्यावर असं कुणी अशी वेळ नाही आली का एखाद्या बाबाला शरण जावं म्हणून? माझ्या स्वतःचं जर सांगितलं तर मी माझ्या लाईफमध्ये 86ला बिझनेस चालू केला. 86 ते आज तक आहेत 4 वेळा मंदी तेजी जगामध्ये आली. साहजिक आहे, मला पण आली, मला तर 5 वेळा आली. म्हणजे तेजी असताना एकदा मला मंदी आली. पण मी कुठल्याही महाराजाकडं कुठल्याही बाबाकडं आज तगडीत गेलो नाही, जाणारही नाही. आणि मी माझ्या जेव्हा कॉन्फिडन्स स्वतःचा पूर्ण बंद म्हणजे गेलेला असेल त्यावेळेस मी बिझनेस बंद करेल, पण कुठल्या महाराजाकडे जाणार नाही. माझ्या हातात बघा तुम्हाला कुठलं काही दिसणार नाही, गळ्यात काही दिसणार नाही. पण मी असे लोक बघलेत की ते महाराजांच्या नादी लागून भिकारी झालेत. अच्छा. जे एवढ्या माळा गळ्यात घालतायत, दिवस सकाळी 1 तास पूजेला घालवतात, रात्री झोपताना सगळ्या माळा काढून झोपतात, परत सकाळी 1.5-2 तास पूजा करून परत माळा घालतात. असे लोक भिकेला लागलेले मी स्वतः बघितलेत. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.